नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे भोगीची भाजी. हिवाळ्यातील ताज्या भाज्या आणि तीळ व मसाल्याचं खमंग वाटण वापरून बनवलेली ही पौष्टिक भाजी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आवर्जून केली जाते. थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा आणि उबदारपणा ही भाजी देते. ही भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते. चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते आपण पाहूया. भोगीच्या भाजीसाठी सर्वात प्रथम आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहे, ते मी भाजून घेणार आहे. हा कांदा ओला आहे. आणि आता बाजारात ओले कांदे विकायला येतात, तेच घ्यायचे आहे आपण. कांदा आपला थोडा भाजत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये खोबरं टाकूया आणि ते सुद्धा भाजून घेऊया. कांदा बाजूला करून घ्यायचा आहे आपल्याला कढईमधला. मी पाव वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, ते सुद्धा सुके आपल्याला भाजून घ्यायचे आहे. खोबरं सुद्धा भाजत आलेलं आहे, ते सुद्धा आपण बाजूला करून घेऊ. त्यामध्ये आपण धणे सुद्धा भाजून घेऊ. हे धणे मी 2 चमचे घेतलेले आहे. सर्व मसाले आपल्याला न तेल टाकताच भाजून घ्यायचे. धणे सुद्धा आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे. 2 चमचे मी तीळ घेतलेली आहे, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. तीळ सुद्धा आपले फुटायला लागलेले आहे. तीळ सुद्धा भाजून झालेली आहे. तर गॅस बंद करणार आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आणि बारीक वाटण त्याचं तयार करून घ्यायचं. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून सर्व भाज्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे. भोगीच्या भाजीसाठी मी 3 वांगे घेतलेले आहे, ते धुवून मी कापून घेतलेले आहे. एक वाटी फ्लावर घेतलेली आहे, ते सुद्धा मी धुवून कापून घेतलेली आहे. एक गाजर घेतलेला आहे, त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहे. 1 वाटी मटार टाकायची आहे. 1 वाटी वालाच्या शेंगा टाकायच्या आहे. या सर्व भाज्या व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायच्या आहे. भाज्या मस्तपैकी आपल्या फ्राय झालेल्या आहेत. आता आपण ते बाजूला काढून घेऊया. भाजलेले पदार्थ सुद्धा थंड झालेले आहे. आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. नऊ ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकायच्या.
5-6 आल्याचे काप टाकायचे, चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपण बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, असं वाटण तुम्हाला सुद्धा तयार करून घ्यायचंय. हे वाटण आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचंय. वाटण मी एका डिश मध्ये काढून घेतलेलं आहे. त्या मसाल्यामध्ये मी 2 चमचे तिखट घालणार आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. 2 चमचे गोडा मसाला घालायचा आहे. 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. कढईमध्ये आपल्याला 5 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाला टाकणार आहे. हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. मसाला सुद्धा परतत आलेला आहे. मसाला परतायला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लागले मला. आता मसाला सुद्धा परतत आलेला आहे. तुम्ही बघू शकता, तेल सुद्धा सुटत आलेलं आहे मसाल्याला. वास पण छान येतो आहे. आपण परतून घेतलेल्या भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये घालायच्या आहे. एक ग्लास पाणी घालायचं आहे. ताटाला मसाला लागलेला असतो म्हणून मी त्यामध्ये पाणी घालून हा सुद्धा मसाला मी टाकणार आहे.
अंदाजे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मंद आचेवरती आपल्याला भाजी 5 ते 6 मिनिटं उकडून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. भाजीला सुद्धा उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये गुळाचा खडा टाकणार आहे. भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आपली भोगीची भाजी छानपैकी तयार झालेली आहे.